बघा नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to π/2 sin x इंटू कॉट एक्स डी एक्स, सॉरी sin x इंटू कॉस एक्स डी एक्स. ठीक आहे. मग बघा इथं sin x इंटू कॉस एक्स दिलेलं आहे. मग sin एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस एक्स येतो. मग आपण इथं सबस्टिट्यूशन मेथड पण यूज करू शकतो किंवा 2 ॲडजस्ट करून 1/2 आणि 2 ॲडजस्ट करून डायरेक्ट आपण ते फॉर्म्युला पण यूज करू शकतो. त्याने पण आन्सर सेम येणार आहे, याने पण सेम येणार आहे. ठीक आहे. मग बघा लेट्स I इक्वल्स टू 0 to π/2 sin x इंटू कॉट एक्स सो कॉस एक्स डी एक्स. ठीक आहे. मग इथं काय करू आपण, पुट सबस्टिट्यूशन मेथड यूज करू. पुट t इक्वल्स टू साइन एक्स. मग t इक्वल्स टू साइन एक्स पुट केलं तर dt/dx काय येणार आहे. मग बघा डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग काय येणार, dt/dx इज इक्वल्स टू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस एक्स. म्हणजेच dt इक्वल्स टू काय येणार आहे, कॉस एक्स डी एक्स. ठीक आहे. आणि आता काय करायचं, लिमिट पुट करायची. मग इथं लिहायचं ॲप्लाइंग लिमिट, ॲप्लाइंग लिमिट्स. मग लिमिट ॲप्लाय करताना बघा टी इक्वल्स टू काय घेतलं आपण, साइन एक्स घेतलं आहे. ठीक आहे. मग पुट एक्स इज इक्वल्स टू 0. मग टी इक्वल्स टू काय येणार आहे, साइन 0. मग साइन 0 काय येतं, 0 येतं. ठीक आहे. पुन्हा पुट एक्स इज इक्वल्स टू काय येतं, π/2. मग इथे येणार आहे टी इक्वल्स टू साइन ऑफ π/2. साइन ऑफ π/2 काय येतं, 1 येतं. मग बघा आता इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. मग आय इक्वल्स टू काय होणार, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन. बघा आता लिमिट कन्वर्ट झाली. ठीक आहे. मग 0 to 1 झाली. साइन एक्सच्या जागेवरती काय येणार आहे, टी येणार आहे. आणि कॉस एक्स इंटू डी एक्स काय झालं आहे, डी टी झालं आहे. ठीक आहे. मग बघा इथं काय येणार, इंटिग्रेशन ऑफ टी काय येणार, टी रेज टू 1 + 1/1 + 1 लिमिट येणार 0 to 1. ठीक आहे. मग बघा पुढच्या पेजवरती आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, बघा टी रेज टू 2/2 0 to 1. म्हणजेच आय इक्वल्स टू काय येणार, 1/2. मग 1चा स्क्वेअर 1 राहतो आणि इथं 0/2. ठीक आहे. म्हणजेच काय येणार, आय इज इक्वल्स टू 1/2 - 0. म्हणजेच आय इक्वल्स टू काय आलं, 1/2 आलं. ठीक आहे. मग आन्सर बरोबर आलं आहे. बघा आपलं इथं काय केलं आपण, पहिले टी इक्वल्स टू साइन एक्स पुट केलं. ठीक आहे. नंतर डी टी इक्वल्स टू कॉस एक्स डी एक्स आलं आणि लिमिट अप्लाय केले. तर ज्यावेळेस आपण एक्स इक्वल्स टू 0 पुट केलं त्यावेळेस टी इक्वल्स टू 0 आलं. आणि ज्यावेळेस आपण एक्स इक्वल्स टू π/2 पुट केलं त्यावेळेस साइन π/2 काय येतं, 1 येतं. आणि मग टीचं आपण काय केलं, इथं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. मग टी रेज टू काय 1 आहे. इथं आपण एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज केला, एक्स रेज टू एन डी एक्स. एन डी एक्सचं काय येतं, एक्स रेज टू n + 1/n + 1 + c येतं. पण इथं काय आहे, डेफिनाइट इंटिग्रेशन. मग याच्यानुसार काय आलं, टी रेज टू 1 + 1/1 + 1. म्हणजेच काय आलं, t² आलं. लिमिट अप्लाय केले 1/2 आन्सर भेटलं. ठीक आहे. तुम्ही इथं नाही का, म्हणजे साइन एक्स इंटू कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे बघा 1. मग आपण जर तिथं 2ने मल्टिप्लाय केलं तर कॉस स्क्वेअर एक्स येतं. तर ते पण आपण तुम्ही तसं पण करू शकता, असं पण करू शकता. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करून. तर आपण क्वेश्चन नंबर 5 पूर्ण सॉल्व केला आता. ठीक आहे.